श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, कुणाच्यात काय दडले हे कोणी सांगू शकत नाही. पूर्वी माणसं बोलायची, आता तीच माणसं चॅट करतात. पहिली भेटायची, आता लाईव्ह येतात. श्रोते हो, समाजाचे आरशे बदललेत. जे भासतं त्याचं अस्तित्व नसतं. जगाला विचार सांगणारा प्रत्यक्षात स्वतः विस्कटलेला असू शकतोय. श्रोते हो, लाखो रुपये कमावणारा घरात भांडी सुद्धा घासू शकतो आणि दमडी कमावणारा घरात बायकोला मारूही शकतो. श्रोते हो, स्त्री हक्कांचा पुरस्कार करणाऱ्या अनेक बायका या कपडे बदलल्यासारखं पुरुषही बदलतात. माणूस सर्व जगाला वेड्यात काढू शकतो. त्याचा अस्तं तेव्हाच होतो जेव्हा तो आरशात दिसणाऱ्या व्यक्तीला फसवतो. आपण कोण आहोत, का आहोत हे उमगलेला माणूस सहसा कुणालाही फसवत नसतोय. स्वतःशी प्रामाणिक राहणं हे सर्वतोपरी आहे. कारण आयुष्याला सोशल मीडियासारखं फिल्टर्स नसतात. इथं सगळं उघडच असतं. पाहणाऱ्यांच्या नजरा रोखून पाहत असतात. झाकणाऱ्यांचं कसब असेल तर झाकलं जाईल ही. पण हा तमाशा फार काळ टिकत नसतोय. एवढं मात्र नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आनंद फक्त पैशाचा वारसदार नसतो, तर गरिबाच्या घरातलाही तो हक्काचा पाहुणा असतो. मागे बघत राहाल तर फक्त पश्चाताप होईल, आणि पुढे बघत राहाल तर भरपूर गोष्टी बरोबर करायच्या संधी मिळतील. नको नको वाटणारे विचार मनातून हुसकावता न येणं हा एक नरक असतो. अनुभव हा मोफत मिळत नसतो. त्यासाठी कधी वेळ, कधी किंमत, तर कधी आयुष्य खर्च करावं लागत असतं. नवऱ्याच्या पैशापेक्षा त्याच्या तब्येतीकडे लक्ष देणारी पत्नी ही खरी व्यावहारिक असते. श्रीमंती सर्व अवगुण झाकते, तर गरिबी चारित्र्यवानालाही भर बाजारात उघड करते. चालाकी करता नाही आली तरी चालेल, पण समोरचा चालाकी करतोय हे ओळखता आलं पाहिजे. आयुष्यात एकदा एखादी ठेच लागली तर तिथून पुढे मनाचं कधीच ऐकायचं नाही. जर ऐकायचं असेल तर बुद्धीचंच ऐकायचं. कारण जेव्हा जेव्हा आपण मनाचं ऐकणार तेव्हा नक्कीच आपल्याला त्रास होणार. जग खूप स्वार्थी झाले. सांगुलपणा दाखवून आपण आपली चांगली वाट लावून घेत असतो. चांगले करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही. कदाचित तुम्हाला ओळखण्या इतपत त्यांची पात्रता नसेल. कधी कधी आयुष्यात अशा दुर्घटना होतात ज्यामध्ये जीव असतो पण आत्मा मरून जातो. आईची बरोबरी कोणीच करू शकत नाही. जिथं आई असते तिथं संकट सुद्धा नतमस्तक होत असतं. कधी कधी आपल्या आयुष्याचा पसारा होऊन जातो. तो सोडवताही येत नाही आणि सावरताही येत नाही. वेळ निघून गेल्यावर जर तरला महत्व राहत नसतं. आपलं स्वतःचं घर हे कसंही असलं तरी इतरांच्या बंगल्यापेक्षा ते चांगलंच वाटतं. आपल्या पत्नीला कधीच मारहाण करू नका.
तिला स्पर्श करण्यापूर्वी नक्कीच विचार करा. ते तुमच्या घरची सून नंतर आहे, तुमची पत्नीही नंतर आहे, पण सगळ्यात अगोदर ती दुसऱ्याची मुलगी आहे. काही आपली जवळची माणसं असतात, त्यांच्याशी संवाद साधला तरी आपलं मन आपसूक हलकं होतं. काही वेळा मानलेल्या नात्यामध्ये प्रेम सापडतं, पण सख्या नात्यात ओढ आढळत नाही. माणसाजवळ पत हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी, आणि तेव्हाच दुनिया तुमचं कौतुक करत असते. लक्षात ठेवा, जास्त चांगलं वागणं सुद्धा कधी कधी चांगलं नसतं. म्हातारपणी जसं कडक पदार्थ चावता येत नाहीत, तसंच कडक शब्द सुद्धा ऐकवत नाहीत. चिकाटी हा फार छोटा शब्द आहे, पण ज्याच्या आयुष्याला चिकटतो त्याचं सोनं करतो. अभिमान म्हणत असतो की मला कोणाची गरज नाही, आणि अनुभव सांगत असतो की वेळेला धुळीचीही गरज पडेल. कच्चे कान हे पक्के नातं विस्कटून टाकत असतात. आपण थोडं वेगळं वागल्याशिवाय समोरचे पण आपल्याशी सरळ वागत नाहीत. आपण त्यांच्याच मनाप्रमाणे वागत राहिलं की ते आपल्या भावनांचा, विश्वासाचा गैरफायदा घेतात. पैशांचा मांस फक्त माणसापुढे चालत असतो, कर्मापुढे भले भले भीक मागत राहतात. ज्याने दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या आनंदाला मारले आहे, इतिहास साक्षी, जगाने त्याला सर्वाधिक छळले आहे. स्वतःचे जोग झाकण्यासाठी दुसऱ्यावर केलेला आरोप हे कधी तुमचा मोठेपणा सिद्ध करत नाही, परंतु त्यावरून तुमची लायकी समजत असते. नेटवर्क नसलेल्या ठिकाणीच मनाला सुखाची रेंज येत असते. सहानुभूती म्हणजे राक्षसच. ती देणाऱ्याचा अहंकार वाढवते, तर घेणाऱ्याची दुर्बलता. ज्या घरातील अन्नाला चव असते ते घर समाधानी असतं, कारण मिळालेलं आवडीचं अन्न व्यक्तीला पैशापेक्षा जास्त समाधान देतं. पैसा कमावणं ही मोठी गोष्ट नाही, पण कुटुंबासोबत एकत्र बसून खाणं ही खूप मोठी गोष्ट आहे. वाईट मार्गाला जाताना एकदा नक्की विचार करा, आपले आई वडील कोणत्या परिस्थितीमध्ये जगत आहेत. देवावर सोपवण्याचा अधिकार हा त्यांनाच असतो ज्यांचा प्रयत्न प्रामाणिक असतात. प्रारब्धात नसेल तर पोटात गेलेलं अन्न सुद्धा उलटीच्या रूपानं बाहेर पडत असतं.